नमस्कार मित्रांनो, कसं काय काय चाललंय? आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपला नेहमीचा आपला प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आज आपण चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वर बाबांच्या दर्शनाला. आज चाललेलो आहोत आपण. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:50. मॅप वगैरे लावलेला आहे. अराऊंड 4 तास 3 मिनटाचा आपल्याला रोड दाखवतोय. लेट्स होप किती टाईम लागतो आपल्याला. रोड पूर्णपणे शांत आहे. रस्त्यावर अजून बोलतात ना, सूर्यप्रकाश पण नाही आलेला आहे. तरी पण आता आपण इथून कल्याणवरनं जाणार आहोत. किती काय टाईम लागतो ते सर्व सांगूच. आता इथून थोडं बाहेर पडून घेतो आणि थोडा या अंधारात आपल्याला काय जास्त बोलता सुद्धा येणार नाही. तर थोडा आपण हायवेला लागू, कळंबोली सर्कलशी इथं जाऊ आणि तिथून आपण गोष्टी स्टार्ट करू. भेटतोच मी तुम्हाला. हो मित्रांनो, आता पोचलेलो आहोत कल्याणला. अराऊंड 25 मिनटं लागलेत मला आज यायला. आणि जो आपला तलोरीचा जो MIDC रोड आहे पूर्णपणे खाली होता. म्हणजे बोलतात ना यार, कधी खाली नसतो एवढा. आपण लास्ट टाइम गेलेलो, आपण ब्लॉग शूट केलेला, त्यासुद्धा तुम्ही बघितलं असेल की रोड किती भरलेला होता. नशीब बरा आला की रोड खाली होता. कारण काय माहिती, इथपर्यंत आला आहे ना, कधी खरंच पाऊण तास 1-1 तास जातो मित्रांनो. एक तर रोडची अवस्था पण अशी एवढी बेकार आहे ना ह्या, की काय बोलायचं. आणि स्पीड ब्रेकर तर भाई विचार नाही, तेवढे स्पीड ब्रेकर टाकलेले त्या लोकांनी. आता सध्याचा टायमिंग दाखवतो की 10:20 आपण पोहोचू. प्रश्न आहे की ट्रॅफिक केवढी आहे आणि काय बोलतात त्याला, हे काय नाव त्याचं, काय बोलतात विसरलो मी त्याला. अरे कहना क्या चाहते हो? काय नाव त्याचं. हां, आपण कुठे ब्रेक घ्यायला थांबलो तर, ह्या 2 प्रश्न आहेत. जर आपण ब्रेक घ्यायला थांबलो तर आपला टाईम जाईल, आणि प्लस ट्रॅफिक किती आहे. कारण की मला तसं वाटत नाही की आज गर्दी असावी. लेट्स होप. चेक करताल कसं काय ते. आज बाबांच्या दर्शनाला चाललं, खूप बरं वाटतं. खूप दिवसापासून इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली पॉसिबल होत नव्हतं आणि घरात आम्हाला परमिशन भेटत नव्हती. आता फायनली एक्झामसुद्धा संपली, घरातल्यांनी परमिशन पण दिली की जा बाबा फिरून ये. सो आज आपण जातोय. कल्याण डोंबिवलीमध्ये, डोंबिवली बोलणं आहे, कल्याणच बोलता येईल. कल्याणमध्ये डेव्हलपमेंट खूप झाली आहे. बट हे MIDC आहे ना, त्यामुळे ना खरंच जरा रेट वगैरे कमी होतात काही ठिकाणी. आणि यार प्रवास करणं म्हणजे तर लय मुश्किल झालं आहे ट्रकवाल्यांची सोबत. तर रे देवा गाडीतनं धूर बघा. साईडनी कल्टी घेऊया आपण. यांच्यासोबत चालणं म्हणजे यमराज सोबत चालण्यासारखी गोष्ट झाली. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. हे लोक कधी कुठून कट मारतील ना, कधी काय मध्ये अचानक करतील ना, ह्या लोकांचा भरोसा नसतो. नायरा, अरे हा विचारायचं मित्रांनो, कोणी नायराचा पेट्रोल वगैरे टाकलं का? नायरा किंवा जिओचा वगैरे कसा पेट्रोल आहे, ह्यामध्ये पॉवर असतो का? पॉवर पेट्रोल असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. काय फरक आहे का आपलं नॉर्मल HP भारत पेट्रोलियम सारखं काय? आणि मी आजपर्यंत ट्राय नाही केला. मी चार्लीमध्ये मी आतापर्यंत HPचंच पेट्रोल टाकलं, HP पॉवर 95. आणि HPचा 100 खूप रेअरली दिसतो मला. मोस्ट ऑफ टाईम 95च भरावा लागतो. आणखी साध्या पेट्रोलमध्ये एवढं इथेनॉल आहे ना, 25-30% काहीतरी इथेनॉल आहे. आणि माझी गाडी E20 कम्फर्टेबल आहे, बघू शकता तुम्ही, E20 लिहिलं आहे. बट मी खरं सांगू नाही रिस्क घेतो. आपण गाडी एवढी महागातली गाडी घ्यायची आणि यार 5-10 रुपयासाठी कशाला बघायचं. आता ब्रिजनी जायचं आहे का आपल्याला, हो वाटतं. नंतर माहीत पडायचं ब्रिजनी गेल्यावर की अरे बाबा हा ब्रिज हेच नव्हता, काय बोलतात, बाईकसाठी अलाउडच नव्हता. आजकाल मुंबईमध्ये असे रस्ते आहेत की रस्ते बनवलेले आहेत बट बाईकला वगैरे जाणं अलाउड नसतो. आहे बाईक दिसली मला एक पुढे. आणखी मी काय बोलतात, अरे भाई हा थांबलाय वाटतं मध्येच. बाबा सिग्नल काहीतरी दे तरी, थांबलायस तर. आणि कसं माहिती आहे, हे जो फाईन पडते ना, लय बेकार फाईन पडते हो.
ते मला परवडणार नाही. ह्या ठिकाणी लोकल्स वगैरे चालतात की नाही चालत सर्व, फक्त मला हे ट्रक्स वगैरे दिसतात. अरे रे हा जेव्हा आवाज येतो ना तेव्हा असं जीव घाबरल्यासारखा होता. पण आता सवय झाली आहे. आता अराउंड मी 4-4.5 वर्षापासून ड्राईव्ह करतो, तो बऱ्यापैकी सवय झाली आहे मला त्या आवाजाची वगैरे. पण ऑफकोर्स माणसाच्या मनात एक थोडीशी छोटीशी भीती असावी जीवाला. प्रत्येक गोष्ट कसा बिंदास राहून फायदा नाही, थोडीशी भीती तर पाहिजे मित्रांनो. आता कोणत्या रोडने जाणार आहोत मला काय आयडिया नाही आहे. आता मॅपच्या भरोसे चालू, गुगल ताई गुगल मॅडम जसं सांगतील तसं निघूया आपण. आता इथून आपल्याला जायचं 7.5 किलोमीटर सरळ जायचं आहे. अरे गाडी चालवायला नाही घेतली की स्पीड ब्रेकर आलेच. तर त्या एरियात ना आधी बाहेर पडतो मी. आता पोचलेलो होतो आपण मुंबई नाशिक हायवेवर. आपल्याला इथून आता परफेक्ट 20 किलोमीटर सरळ जायचं आहे. त्यातले ऑलमोस्ट 10 किलोमीटर तर गेलेलेच आहेत. रोड एकदम मक्खन आहे, काही इश्यू नाही आहे. 4 पदरीचं रोड आहे एकदम. फक्त एक की बाईकने येत असाल तर थोडं सावकाश. फर्स्ट सेकंड थर्ड लेनमध्येच राहा, चौथ्या लेनमध्ये बिलकुल जाऊ नका. आणि गाड्या खूप फास्ट जातात. वाय बघा अरे नमुने. थंडी लागते बट हेल्मेट नाही घालायचं. हेल्मेटने तुमचा जीव पण वाचेल आणि थंडी पण नाही लागणार. बट गोष्ट कशी, लोकांना जोपर्यंत काही गोष्टी होत नाही सोबत तोपर्यंत समजणार नाहीच, तोपर्यंत हेल्मेट घालणार पण नाही. पहिला माहिती मला काय वाटलं की ह्याच्यावर बाईक अलाउड आहेत की नाही, कारण की जेव्हा स्टार्टिंग केली नाही हायवेवर मला एकही बाईक दिसत नव्हती. मी साईडला थांबलो, परत शहानिशा केली की बाबा इकडे अलाउड आहे की नाही. चेक केलं तर अलाउड आहे, फक्त सकाळ असल्या कारणामुळे जास्त लोक नाही आहेत, बाईक वगैरे जास्त दिसत नव्हत्या. पण आता जसं जसं पुढे आलो आहे लोक दिसतात, आता खूप सारे लोक दिसतात. आणि मे बी येतं कसं प्रश्न माहिती आहे, रोड खाली आहे ना तर आपण लवकर सुद्धा पोहोचू शकतो. आता आधी दुसरीकडे कुठं जाण्याचा अजून विचार तर नाही आहे माझा. मी त्र्यंबकेश्वरचं बाबांचं दर्शन घ्यायचा आधी विचार केला. लेट्स ऑफ टाईम भेटला तर जवळपास काही असेल तर तिथेही जाऊ. तुम्ही सुद्धा बाईकने येत असाल तर तुम्हाला बेस्ट रोड आता तरी चांगला आहे, पुढे सुद्धा चांगलाच असेल. मला वाटतं इगतपुरीपर्यंत रोड चांगलाच आहे. तो जो आपण घाट चढतो ना तिथपर्यंत. त्या पुढून कुठे कसं काय ते काय आयडिया नाही आहे मला. जे काय असेल ते सांगूच आपण, आपल्याला आता काय माहितीच द्यायची आहे तुम्हाला. पण हा यार एक ट्रक खूप आहे इथे, त्या गोष्टीचा विचार करून इथून गाडी चालवा. म्हणजे लेफ्टला जाताना राईटला जाताना प्रत्येक वेळेला मिरर बघा. मिरर नसेल तर हँड चेक करून पाठी बघा. म्हणजे हँड चेक म्हणजे असं बोलतं, शोल्डर चेक बोलतात त्याला. ते चेक करून तुम्ही बघून ट्रॅव्हल करा, बिकॉज ट्रक मध्येच कुठून पण येतात. आणि मिररमध्ये कसं असतं, कधी कधी क्लोजच्या ज्या गोष्टी असतात ना ते दिसत नाही. जसं की मिरर आपला एंडिंग इथे होते कॉर्नरला, तर त्याच्या बाजूचं किंवा त्याच्या जवळच्या पासचं आपल्याला गोष्टी दिसत नाही. तो कधी पण शोल्डर चेक करा, जेणेकरून तुम्हालाच चांगलं राहील. पाठी कार टेम्पो असलं त्याला काहीच फरक नाही पडणार, दुखापत आपल्याला होईल. हो सायकलिंग नाही, यांना मानलं पाहिजे. सायकलिंग तेवढा किलोमीटर करत राहतात. प्रश्न कसा, MIDC एरिया आहे ना त्या साईडला, म्हणजे आपण तळोजा साईडने येतो तेव्हा, त्यामुळे इथे खूप ट्रक्स वगैरे आणि भिवंडी वगैरे लागतो ना, इथे ट्रक्स वगैरे ह्याच गोष्टी जास्त आहेत. जसं की आपल्या लोकल सिटीमध्ये आपण बघतो की नॉर्मल गाड्या वगैरे असतात, ट्रक वगैरे कमी असतात. तसं इथे नाही, इथे फक्त ट्रक्स वगैरेच आहेत. लोकल गाड्या बऱ्यापैकीच आहेत, जास्त नाही तेवढ्या. आता सुमारे 8 वाजायला येतात, तरी थंडी अजून आहे, बऱ्यापैकी आहे. एवढी नाही की जी स्टार्टिंगला होती जानेवारीच्या स्टार्टिंगला तेवढी तर नाही म्हणता येणार, बट आहे. बिकॉज 10च्या नंतर आता गरमी व्हायला चालू होईल. तुम्हाला ह्यांचंच सांगतो, हे जे ट्रकवाले आहेत ना पुढे, ह्यांचंच सांगतो, कारण हे कधीही कुठेही बोलतात. म्हणजे सिग्नल इंडिकेटर काय नीट दिसत सुद्धा नाही. ओ शेलचा पेट्रोल पंप.
सूर्यदेव येतात वाटतं आता हळूहळू थोडेसे किरण दिसायला लागलेत. आय होप मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडत असेल आणि व्हॉइस वगैरे पण एकदम नीट असेल. बघा 1 2 3 4 पदरीचा 4 लेन हायवे बोलतो ना आपण ते. चला इथून बाहेर पडून घेऊ आपण. NH 160 म्हणजेच आपण मुंबई नाशिकवर हायवेला जो शिर्डीला जाण्याचा रस्ता आहे त्याच हायवेवर जातो. शिर्डीला सुद्धा तुम्ही ह्याच रोडनी जाता NH 160 ने, नॅशनल हायवे 160नी. आता इथे आपल्याला 31 किलोमीटर सरळ जायचं. आधी 20 किलोमीटर सरळ गेलो, आता 31 किलोमीटर 31 किलोमीटर्स आपल्याला स्ट्रेट जायचं. मित्रांनो रोड सांगावं ना, चुम्मेश्वरी यार, चुम्मेश्वरी खतरनाक रोड आहे. नो ट्रॅफिक, काही नाही. लिटिल बिट म्हणजे कुठेतरी थोडेफार असले तर खड्डे आहेत, बाकी रोड एकदम मस्त आहे. म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही आहे ना ब्रेक न आपला गेअर न खालती करताय ना, आरामशीर 10 ते 12 किलोमीटर जाऊ शकतो 70-80च्या स्पीडला क्रूज करत. जेव्हा क्रॉसिंग येते तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला थोडं स्लो करून आजूबाजूला बघून जावं लागतो. आणि एकदा मी मॉर्निंगच्या टायमाला आलो तर ट्रॅफिक पण कमी आहे आणि व्ह्यू वगैरे एवढे भारी भेटत आहेत ना यार, मजा येते. काय विषय, मे बी गाडी बंद झाली असावी. ओ साईबाबांची पालखी, बोला ओम साईराम. पालखी दिसली ना म्हणजे समजून जायचं की आपण शिर्डीच्या रस्त्यावर बरोबर आहोत. त्र्यंबकेश्वरच्या पुढे शिर्डी आहे, तिथूनच काहीतरी थोडाफार टर्न्स वगैरे काहीतरी असतील. 50 किती तरी पण 70-80 किलोमीटरचा फरक असेल मला वाटतं त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीमध्ये. आणि मुंबईमध्ये आता थोडी थंडी कमी होत आली आहे, बट इथे अजून सुद्धा थंड असं जाणवतोय. म्हणजे आता तरी पण 8:30 वाजलेत ना, मी ग्लव्स घालून सुद्धा मला आतमध्ये आहे ना असं हातांना थंडपणा जाणवतो. म्हणजे हात असे आकडतात झाले. बघा ना आता मित्रांनो, तुम्हीच पाठवून बघताय की रोड बघा ना किती मस्त आहेत. आणि अशी जास्त काय गर्दी पण नाही, 1-2 ट्रक मध्ये आहेत थोडेफार. सूर्य मामा पण आलेले आहेत. त्यांचा कोप आता 12 वाजता चालू होईल. 12 म्हणजे इन द सेन्स 11 पासूनच त्यांचा कोप चालू होईल. त्याआधी आपण मंदिरात पोहोचूया. आज गर्दी नसायला पाहिजे यार, नाही तर खूप टाइम जातात. नाशिक 72 किलोमीटर, इंदोर 489. जायचं का इंदोरला मित्रांनो? बघू कधी चान्स आला आपण इंदोरला पण जाऊ नक्कीच. खाओ माँ कसम. हळूहळू सर्वच प्लॅन कम्प्लीट करू. आता फायनल इयर आहे.
एकदा फायनल इयर संपल्यावर एन्जॉयमेंट करायचीच आहे आपल्याला. आपल्याला इन द सेन्स मिस करणार आहे, पण तुम्हाला मी एक्सपिरियन्स देणार आहे तो. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. मध्ये 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 एवढा रोड पूर्ण खाली होतोय ना की असं वाटतं की मी लॉकडाऊनमध्ये गाडी चालवतोय. ज्यांना लक्षात असेल लॉकडाऊनमध्ये रस्ते एवढे खाली होते ना मुंबईचे सुद्धा की विचार नाही करू शकत. म्हणजे माझ्या पप्पाच बोलायचे की एवढे कधीच आहे ना सुट्टी कधी कुणाला सुट्टी भेटली आहे किंवा रस्ते खाली आहेत किंवा लोक घराच्या बाहेर पडत असं कधीच नाही. आणि आमची पण एक पिढी आहे की आम्हाला सर्व बघायला भेटतं. आम्ही वॉर बघितली, आम्ही पॅन्डेमिक बघितला, खूप काही काही गोष्टी बघितल्यात आम्ही. अजून 25 किलोमीटर जायचं. येस. सो मित्रांनो, जस्ट नाश्ता करायला वगैरे थांबलेलो, नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता फायनली आपण लागतोय कसारा घाटाच्या इथे. तरी पण नाश्ता वगैरे करायला माझा आरामशीर अर्धा तास गेलेला आहे. आता इथून सुद्धा अजून 1.5 तास दाखवतोय. कसारा घाट, कसारा घाट. कसारा घाटावर पण कधी कधी खूप ट्रॅफिक असते. ट्रॅफिक इन द सेन्स ट्रक वगैरे असतात ते खूप स्लो चालतात, सो त्यामुळे ट्रॅफिक होते खूप. बिचारा इकोवाला बिचारा पण नाही, त्या इकोवाल्याची पण चुकी आहे. आणखी हा वन वे आहे, तो कसा त्या साईडने येतोय. इकोवाल्यामध्ये स्वतःसोबत दुसऱ्याचा पण जीव धोक्यात टाकतात. हे मगाशी पार्टी जे कपल होते तेच आहेत ना, एकसारखं का थांबतात? आय थिंक सो काहीतरी बाईकमध्ये प्रॉब्लेम असणार, त्याशिवाय तो व्यक्ती कोण थांबणार नाही एवढ्या वेळेला. थंडी आता पूर्णपणे गायब झालेली आहे. तर पावसाच्या टायमात ह्या अशा ठिकाणी म्हणजे घाटावर वगैरे एकदम भारी वाटतं ना, धोका वगैरे होतो. जसं की आपला लोणावळा वगैरे आहे. लोणावळ्याचा एवढा जो घाट आहे तो काय एवढं असं तीक्ष्ण नाही बोलता येणार, आहे चांगला आहे. ओ भाई पूर्ण खाली हा. पण आता हे पठार वगैरे किती असे सुकलेत पूर्ण. पावसाच्या टायमाला पूर्ण हिरवगार असतं एकदम. सावधान, गंभीर धोका आहे. ओव्हरटेक करू नये. राईट, अशा ठिकाणी ओव्हरटेक करू नये. आणि घाटावर तर नाहीच नाही. कधी पण जेव्हा मित्रांनो ब्लाइंड स्पॉटवर येतं, ज्या ठिकाणी तुम्हाला पुढचं काही दिसत नाही, त्या ठिकाणी नक्की हॉर्न मारायचा, जेणेकरून समोरचा येणाऱ्या व्यक्तीला समजेल की तुम्ही येत आहे. आणि मोस्ट ऑफ टाइम केसेसमध्ये काय होतं की आपण विचार करतो अरे समोर काही नाही आणि आपण जातो आणि त्याच टायमाला ॲक्सिडेंट वगैरे होतात. आणि समोरच्याला माहीत नसतो की आपण येतोय आणि तेवढ्यात तो पण फास्टमध्ये येतो आणि मग एकामेकांची टक्कर होते. बात तो सही है. अरे बेसिक सिंपल रूल आहे, घाटात नसेल कुठेही रोडवर सुद्धा तुम्ही जेव्हा ब्लाइंड स्पॉटवर चालवता, त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही समोरनं गाडी येते की नाही येते ते, त्या टायमाला नक्की हॉर्निंग करा, जेणेकरून समोरच्याला समजलं पाहिजे की तुम्ही येत आहे. आग्रा 1000 किलोमीटर. आग्रा 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 आग्राचा पेठा खूप फेमस आहे ना. कोई सेंस है इस बात की? अरे भाई 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 भाई, काय रस्त्याचा मध्येच खड्डा, एकदम टायर सटकल.
आणि हे ट्रकवाले एकदम फुल टर्न घेतात तेव्हा तर भाई अजून टॉपला आलेला होता आपण बऱ्यापैकी. आणि पावसाच्या टायमाला माझा विषय काय होतो, जेव्हा फॉग वगैरे येतो ना तेव्हा घाटात ना गाडी चालवायला लय भीती वाटते. मजा पण येते बट यार असं भीती पण वाटते हो. आणि समोर तर काहीच दिसत नाही ना, आणि त्यात जर इको वगैरेवाले असतील तर मग कामच झालं. मग घ्या नाव इकोचं नाव घेतलं आणि इको समोर आहे. आपल्या माथेरानला वगैरे खूप आहेत भाई इकोवाले, जी गाडी चालवतात ना तोड नाही. म्हणजे काही लोक चांगले चालवतात बट काही खूप बेकार. तर इथेच बघा ना आता हे मग तो एवढा ऑन मारतोय ना तो व्यक्ती पाठी. आधी हा पूर्ण घाट आपण आधी उतरून घेतो मी आधी. इथे जर आता कोरबगावच्या इथे थांबलेलं 2 मिनटं, कारण की इथे डॅम आहे एक कोरबगावच्या इथे. मस्त व्ह्यू होता, बोलू जरा फोटो काढले पाहिजे म्हणून थांबलो. मस्त फोटो आलेत, फोटो टाकतो मी कसे आलेत ते. मस्त डॅम एकदम पूर्ण वरपर्यंत गच्च भरलेला आहे. हा गावातनं एक रोड एक बाहेरना पण जातो, पण मी गावातनं घेतला. मला इथे एक मला तर हा डॅम बघायचंच होतं आणि गावातले रोड पण बघायचे होते कसं काय आहे ते. इथून अराउंड अजून 50 मिनटं आहेत आणि 40 किलोमीटर बाकी आहेत अजून इथून. तर फटाफट पोचून जाऊ, इथून काही इश्यू नाही आहे. चला जाऊ द्या, आपण इथं बघून जाऊ दे काय विषय कसा आहे ते. हो भाई साहब, पूर्ण कास पठार एकदम. समोर साईडला दरी आहे म्हणून दिलेलं आहे, परवानगी नाही आहे. हो दिसतं, हो हे डॅम आहे, पूर्ण डॅम आहे. इथे लोकेशन मस्त वाटलं म्हणून बोलले यार फोटो तर काढले पाहिजे यार. राईडला आलो तर मजा तर आलीच पाहिजे ना. काय विषय, ओव्हरटेकिंग नाही लिहिलंय साईन तरी ओव्हरटेक करतात लोक. जाऊ दे. आता फक्त प्रश्न आहे की दर्शन किती मिनिटात होतोय. स्पीड ब्रेकर लक्षात नाही दिलं मी. क्रुझर गावच्या साईडला आलं रे. एक गोष्ट आहे, क्रुझर गाड्या खूप दिसतात आणि गावच्या साईडला मेन म्हणजे त्याच गाड्या जास्त चालतात. क्रुझर झाली, इको झाली. आपल्या मुंबईमध्ये जसं काय टॅक्सी वगैरे असं तसं गावच्या साईडला असा काही विषय नसतो. ओ भाई साहब, पालघर, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, वेतरणा. तर ना पावसाच्या टायमाला बेकार पाणी बाहेर सुद्धा येत असेल मे बी धरण म्हटलं तर. कारण की आणि पूर्ण तो भरल्यावर पाणी सोडावाच लागतो. तर आम्हाला पूर वगैरे जी परिस्थिती उद्भवत असेल इथे बघा ना यार. ओ हो, शेती वगैरेचं पण काम चालू इथे वाटतं. दुबार पीक घेतलं होतं वाटतं. आणि ह्या टायमापर्यंत पाणी वगैरे राहिलेलं नसतं. मे बी ह्या साईडची इकडे असेल पाणी. आमच्या साईडला पण 2दा किंवा 3दा भात शेती केली जाते आमच्या कोकणाच्या साईडला. आता डिपेंड कुणाच्या इथे पाणी आहे, कुणाच्या शेताला किती पाणी आहे ते. जे शेतकरी आहेत त्या लोकांना माहीतच आहेत. तर आमच्या घरात सुद्धा माझे आजोबा करतात, सो मला थोड्याफार गोष्टी माहिती आहेत. हे तर असं समोर एकदम असं हे दिसतं ना धरण, तर असं एकदम फीलमध्ये ते कोकणाला जातो आपण. त्या टायमाला आरे वारे बीच टाईप आहे ते, रोड लागतो ते बघा ना. होय 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 मजे ही आ गए. काय वाटतं यार. बाबा रस्ता चुकून चालणार ना, रस्त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे मेन म्हणजे. आणि आपण इंडियन रोडवर गाडी चालवतोय, मध्येच कुठे थप्पा भेटेल नो आयडिया. आंब्याची झाडं चालू आहे आता. मार्च बोलतोय, एप्रिल, जानेवारी. हा मार्च पासून मला वाटतं आंबा चालू आहे वाटतं.
मार्केटमध्ये काहीतरी डिसेंबरला एक आंबा आलेला आमच्या वाशीच्या FMC मार्केटमध्ये. आजकाल काय प्रत्येक गोष्टीत भेसळ झाली हो, कशाचं काय बोलतात काय माहीत नाही. मी एक ऑब्झर्व केलं, ह्या साईडला अशी कातळ जमीन खूप आहे, म्हणजे असं दगडाली जमून खूप आहे. आता आपण कोकणाच्या साईडला जातो तिथे आपल्याला कसं एकदम लाल माती किंवा डोंगर वगैरे शेती करण्यासाठी जास्त जागा आहे. हो, इथं शेती केली आहे, पण बऱ्यापैकी पॅचमध्ये आहे इथे कातळ दगडं खूप आहेत. म्हणजे अशी पूर्ण दगड असतात ना, तिथे शेती करू नाही शकत. त्या टाईपची खूप दगडं आहेत तिथे. मी बघितलं म्हणजे कंटिन्युअसली तेवढी 1-2 किलोमीटर आहेत ना, तो पूर्ण पट्टाच तसा आहे. सो मित्रांनो, फायनली त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आहोत. त्र्यंबकेश्वरचा महाद्वार, प्रवेशद्वार. आपल्याला अराउंड 3.5 तास लागलेले आहेत. चला आता इथून बघूया आता कसं काय ते आतमध्ये वगैरे जाण्यासाठी, समजेलच. आय होप गर्दी नसावी आज. आता रोडवर ते गर्दी नव्हती, तर बाबांच्या मंदिरात गर्दी आहे की नाही ते आता समजेलच. तर पार्किंग वगैरेसाठी जागा शोधायला लागेल आधी, कुठे काय चांगली जागा आहे तर प्रॉपर आधी गाडी पार्क करू. आता मी तुम्हाला मोबाईलवर भेटेल. तर इथून आधी मी तुम्हाला पार्किंग स्पॉट वगैरे दाखवतो, कुठे काय आहे का. तिथे ठीक वाटतं की पार्किंग लावू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे आपली गाडी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे पार्किंग खूप महत्त्वाची आहे. हो हे बघ, राजस्थानला महल आहे ना, तसं वाटतं एकदम हवा महल. काय विषय, का थांबला बा मध्येच? पार्किंग आहे का ही? मंदिरासाठी सरळ जायचं. ज्या आतमध्ये एंट्री आहे की नाही आयडिया नाही मला. बघू आता, पुढे घेतो आधी गाडी. जात असेल म्हणजे एंट्री आहे नक्कीच. बाबा रे, एवढी लोक आलेत, गर्दी असणार असं वाटतंच, बघूनच वाटतं. ओ ताई, साईडला वा, साईडला वा. पुढपर्यंत जाते. आय थिंक बाईक आतमध्ये जातात वाटतं, कार अलाउड नाही. काय करते विषय ब्रो, गाडी हाय सरळ तरी. ऐकलो, गाडी चालवायची म्हणून चालवतात, आयडिया नसते कुठे काय करायचं काय. पाठी पूर्ण क्लिअर जागा तरी तो पाठी नाही घेते गाडी.
इथे कुठे इथे बँकेच्या बाहेरच लावलेली बरी गाडी यार, मला असं वाटतं. इथेच सेफ वाटते मला जागा लावणं. इथेच गाडी लावूया मित्रांनो. चला इथे लावूया गाडी. मी सर्व लावून वगैरे तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो, दर्शन वगैरे झालेलं आहे. तरी पण 1 तास गेला आम्हाला दर्शन करायला. बऱ्यापैकी गर्दी होती कारण की वर्किंग असून सुद्धा. कारण कसं माहिती आहे 15 तारखेला महाशिवरात्री आहे, त्यामुळे खूप लोक आधीच दर्शन करून जातात. आणि सर्वांना माहीत आहे की महाशिवरात्रीला दर्शन भेटणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही डागडुजीचं काम चालू आहे. क्लिनिंग वगैरे करतात आणि आय थिंक पेंटिंग तर नाही करणार, बट हे साफ वगैरे करण्याचं काम चालू आहे. बऱ्यापैकी लोक आहेत आणि माहीत आहे लोकांना महाशिवरात्रीला दर्शन भेटत नाही. मित्रांनो, सो दर्शन झालेलं आहे आता जस्ट. बघू शकता श्री शंभेश्वर मंदिर उत्तर महाद्वार. वाजलेले आहेत 1:30. अराऊंड आम्हाला 1 तास गेला दर्शन वगैरे करायला. बाकी थोडा टाइमपास वगैरे करत होतो. निघतोय आता कुठे बाहेर गेल्यावर तर हॉटेल कुठे दिसतोय आधी ते बघतो. आणि मला लागले खूप भूक. खाऊन वगैरे मग निघणार आहे घरी. आणि ब्लॉग मी घरी जाऊनच एंड करेल असा विचार करतो, किंवा इफ मध्ये काय वाटलं तर मध्ये एंड करेल. सो भेटूच आपण. आधी हॉटेलवर जातो. हा मित्रांनो, अशीच बोलत होतो ना डॅम, तो हा डॅम आहे. वरपर्यंत पाणी भरलंय. भाई साहब, मित्रांनो सीन बघा. पलटी, डायरेक्ट पलटी कार्यक्रम. कसारा घाटात आहे. घरी चाललो रिटर्न. 4:30 वाजलेत. जेवण वगैरे झालेलं आहे. आणि तेवढं ते कसारा घाटात बघायला भेटलं. कसारा घाटात खूप होतो कारण की ड्रायव्हर खूप झोपाळलेले असतात. म्हणजे बिचारे खूप मेहनतीचं काम करतात आणि पोटा पाण्यासाठी त्यांना करावं लागतं. त्यामुळे त्यांची झोप पण पूर्ण होत नाही. कधी 24, 36 तास ते कंटिन्युअसली ट्रक वगैरे चालवत असतात. सो थोडासा बॅलन्स गेला खतम. बात ट्रक पलटायला किती टाईम लागतो. आणि आता त्यात माहीत नाही ड्रायव्हरचा जीव वाचला की नाही. देव करो त्याचा जीव वाचला असेल यार. आता इथून परफेक्ट 3 तास दाखवतोय आता मला कसारा घाटापासून. पण आय नो की लवकर कव्हरअप होईल. बट प्रश्न असा आहे की ठाण्याला वगैरे ट्रॅफिक असू शकते. आणि आता संध्याकाळच्या दरम्यान तुम्हाला माहिती जे ठाण्याला वगैरे राहतात त्या लोकांना माहीत असेल की काय ट्रॅफिक होते ते त्या ब्रिजच्या साईडला, कलवाया साईडला. बघू आता काय जे काय असेल ते समजेलच. लालपरी ठाण्यात पोचलो आता. आणि पोल्युशन होण्याचं कारण माहिती आहे बघा. समोर दिसतंय तुम्हाला वरती काला धूर बघा किती आहे. जर अशा गोष्टी असतील तर आपल्या एअर क्वालिटी इंडेक्स कसं खालता येईल यार. म्हणजे गव्हर्नमेंटलाच कसले फरक पडले नाही, कोणत्या गोष्टीचं ॲक्शन नाही होत असेल. एवढं ओपनली विचार करा. आता कुणाला दिसत नाही का ओपनली एवढा धूर. विचार करा ना किती वाजलं. आता 6 वाजलेत. एवढा धूर बिंदास बाहेर असा फेकला होता कंपनीमधनं. हॅट्स ऑफ आहे. नंतर मग बोंबलणार की एक वेळ वाढत चाललं आहे, लोकांची हेल्थ खराब होते, असं तसं. गाड्या नीट चालवल्या पाहिजे. गाड्या सोडा हो, ह्याचा किती होतं. सो मित्रांनो फायनली 13 तासानंतर मी पोचलेलो आहे घरी.
बॅक टू पवेलियन. वाजलेले 7:30. ॲक्च्युली विषय काय झाला, मी लवकर पोहोचलो असतो. 1-1.5 तास माझा ठाण्यात ट्रॅफिकमध्ये गेला. आता मी अजून लवकर आलो असतो. सो मित्रांनो, ॲट द एंड हेच बोलायचं आहे. याचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही चुका असतील ते सुद्धा मला नक्की सांगा. तर आपण परत सुधारणा करण्यात बघू. म्हणजे सुधारणा करूच, नक्कीच करू. तुमच्यासाठीच ब्लॉग बनवतो आहे, सुधारणा करतो. सो काय कसं काय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नसेल आवडलं तरी कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्यातरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्यातरी व्हिडिओसोबत. टिल दॅन बाय बाय आणि जय महाराष्ट्र. Saraka, whatever. Please, sir, I want to reach 1 million.